आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते ज्यांनी 6 वेळा सलग आमदार आणि जवळजवळ 20 वर्षे ते मंत्री म्हणून राज्यात काम पाहत आहेत, जबाबदारी सांभाळत, ते मंत्री हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ हे रसायनच वेगळं आहे, कारण त्यांना अनेक पदवी, जनतेचा डॉक्टर असू दे किंवा देवदूत असू दे, हिंद केसरी असू दे, अशी अनेक पदव्या जनतेनं दिल्यात. जनतेत राहणारा, जनतेची कामं करणारा, सतत कामं करणारा, गट तट न पाहता काम करणारा, अशा अनेक वैशिष्ट्यांमुळं मंत्री हसन मुश्रीफ यांची राज्यात नेहमीच वेगळी चर्चा असते. आज आपण पाहणार आहोत नेमकं हसन मुश्रीफ यांचं वेगळेपण काय आहे. रामनवमीला वाढदिवस साजरा करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या एका वेगळ्या पैलूवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, देवदूत. ज्यांना कोणी नाही त्यांना हसन मुश्रीफ आहे असं म्हणत प्रत्येकाची सेवा करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांनी गेले अनेक वर्षे राजकारणात तग धरून आहेत. अल्पसंख्याक असूनही मोठ्या मतानं नेहमी निवडून येणारे, अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणारे, सोपं नाही एक प्रत्येक निवडणूक जिंकणं. त्यामुळं या सगळ्यांशी नाळ जुळणारा, जनतेशी नाळ जुळलेला नेता म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांचा उल्लेख करावा लागेल. कारण सकाळचा जो दरबार त्यांच्यात भरतो, पहाटे 6 वाजल्यापासून जनसेवेची सुरुवात होते. आलेल्या प्रत्येकाचं काम ज्या त्या क्षणी करणारा, म्हणजे काम सांगितले की लगेच समोरच्याला फोन करून त्या कामाची निर्गत करणारा नेता. त्यामुळे सकाळी 6 ते 10 पर्यंत रोज हजारो लोकांना भेटून त्यांचं काम करणारा नेता म्हणून मुश्रीफ यांची ओळख आहे. आणि हीच त्यांची पोचपावती मिळते कामाची, की ते अनेकदा निवडून आलेले आहेत. समोर आलेला माणूस कोणत्या गटाचा आहे, तटाचा आहे न पाहता त्याचं काम काय आणि ते काम आपण केलंच पाहिजे या आत्मीयतेनं नेहमी त्यांची काम सुरू असल्यामुळं जो प्रतिसाद जनतेकडनं मिळतोय तो आपण पाहतोय. कारण सलग 6 वेळा आमदार होणं सोपं नाही, किंवा 20 वर्षे मंत्री म्हणून काम करणं सुद्धा सोपं नाही. त्यांच्या कामाची ही पोचपावती आहे. एवढं मोठं पद असू दे किंवा अन्य काही मिळू दे, पण त्यांच्या राहण्यातली साधेपणा जो आहे तो मात्र कायम आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी देणं, सन्मान देणं, त्याची कामं करणं, यामध्ये मंत्री मुश्रीफ कधीच कुठंच मागं पडलेले किंवा कमी पडलेले दिसत नाहीत. संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विकासाची वाट धरणारा हा नेता आहे. कागलचं बारामती करणार आणि कागलचा विकास करणार असं सातत्यानं सांगत असताना कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक विकास केला आहे तो कागलचा. आपण कागलच्या तालुक्यात जेव्हा फिरायला जाऊ, बघायला जाऊ, तेव्हा लक्षात येते की विकास म्हणजे काय असतो. कारण रस्त्यापासून सगळी कामं प्रचंड निधी खेचून आणणारा मंत्री, आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. हजारो कोटींचा निधी त्यांनी कागलमध्ये आणला. निधी नाही अशी एकीकडे ओरड सुरू असताना निधी कसा आणावा हे मंत्री मुश्रीफ यांच्याकडनं पाहावं लागेल. माणुसकीचा हा डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. प्रचंड हजारो शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या गरीबावर उपचार होत नसतील तर त्याच्यावर सरकारी खर्चानं धर्मादायक दवाखान्यात ज्या पद्धतीनं मुंबई किंवा पुण्यात उपचार होतात ते पाहता गरिबांचा डॉक्टर, गरिबांचा देवदूत म्हणून मंत्री मुश्रीफ यांचा उल्लेख करावा लागेल. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता, अनेकांचा सन्मान करणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष आजही टिकून आहे. नुसता टिकून आहे एवढंच नव्हे तर जिल्हा बँक त्यांच्याकडे आहे, गोकुळ त्यांच्याकडे आहे, अनेक सत्तास्थानं त्यांच्याकडे आहेत.
एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल आत्ता मंत्री मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्यातली 16 सत्ता असताना आहेत. मंत्री आमदार याबरोबर गोकुळ, जिल्हा बँक, अनेक कारखाने, अनेक सहकारी संस्था, अनेक बँका त्यांच्या ताब्यात आहेत. एवढं सगळं जाळं ताब्यात असताना सुद्धा त्यांचा साधेपणा हा नेहमीच कायम आहे. अनेक मंदिरांना मदत असू दे किंवा रस्त्यांना मदत असू दे, गावांना मदत असू दे, समाजाला मदत असू दे, मदतीत कुठेही कमी पडणारा हा नेता निश्चित नाही. त्यामुळे कामाचा माणूस, कामाचा नेता म्हणून त्यांची निश्चितच ओळख आहे. यामुळे जनतेचा मंत्री, जनतेचा डॉक्टर, जनतेचा देवदूत असे अनेक उपाधी लावत असताना खऱ्या अर्थानं जनतेचा हिंद केसरी म्हणून त्यांची ओळख आहे. एकीकडं रामनवमीला वाढदिवस साजरा करत असताना दुसरीकडं या सगळ्यांची सेवा करणारा हा श्रावण बाळ निश्चितपणे आपल्याला भावतो. तो कामाच्या माध्यमातून राजकारणात राहूनही समाजकारण, समाज मन जपणारा, समाज भान जपणारा नेता म्हणून मंत्री मुश्रीफ यांची ओळख निश्चितपणे आहे. त्यामुळं सर्व सत्तास्थानं हातात असताना या सत्तास्थानाचा वापर जनकल्याणासाठी करणारा नेता म्हणून मुश्रीफ यांचा उल्लेख करावा लागेल. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.